हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 1 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात पहिला ट्विस्ट आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे आमदार शिर्केला, दिग्विजय शिर्केला विक्रांतने काय कारनामे केलेत हे कळलंय आणि त्यानंतर आमदार शिर्केने आपल्या मुलाचं एकदा नाही तर दोन वेळेस थोबाड फोडलंय. परंतु आपल्या मुलाच्या पुत्रमोहापायी त्याने चक्क विक्रांतला गोव्याला पळून जायला सांगितलंय आणि जोपर्यंत प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत परत यायचं नाही असं सुद्धा त्याला ठणकावलंय. तर दुसरीकडे पद्मा ही हर्षवर्धनच्या घरी आहे आणि हर्षवर्धनला तिच्यावर संशय आलाय आणि हर्षवर्धनने चक्क पद्माचा मोबाईल तिला स्विच ऑफ करायला सांगितलाय आणि तिला घरातच कोंडून ठेवलंय. पण शौर्याच्या मदतीने पद्मा ही घराबाहेर पडणार आहे. तर इकडे इन्स्पेक्टर गोलगुत्ते विक्रांतच्या सगळ्या मित्रांना बोलवलंय आणि त्यांच्याकडून जबाब लिहून घेणार आहे. म्हणजे एकूणच आता वचन दिले तू मला या मालिकेत जबरदस्त मालिका सुरू झाली आहे. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य हा पद्माला सांगतो, पद्मा मला सगळं माहिती आहे, तुला घाबरण्याची गरज नाहीये. हे ऐकून पद्माला मोठा धक्काच बसतो. ती काही बोलणार इतक्यात सुवर्णा आणि शैलजा तेथे येतात आणि विचारतात, शौर्य काय सुरू आहे तुझं? इतका वेळ तुझा प्रोटीन शेक नाही का बनून झाला? शौर्य सांगतो, मी प्रोटीन शेकच बनवत होतो, पण मला ऑफिसचं काम होतं ना म्हणून मी पद्माला सांगितलंय. पद्मा तू माझा प्रोटीन शेक माझ्या रूममध्ये घेऊन येशील का? असं शौर्य पद्माला सांगतो आणि किचनच्या बाहेर पडतो. सुवर्णा ही लगेचच पद्माला विचारते, काय ग साहेब तुझ्याशी काय बोलत होते? तर शैलजा म्हणते, काय वहिनी तुम्ही पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारताय का? तिने एकदा सांगितलं ना की साहेब तिची चौकशी करत होते की तिची तब्येत बरी आहे की नाही. इतक्या वर्षात साहेबांनी कधी आपली चौकशी नाही केली की तुला बरं वाटतंय का, पण घरातल्या मोलकरणीची चौकशी केलीये. हे सगळं ऐकून पद्मा चांगलीच घाबरते, तिला घाम फुटतो. सुवर्णा विचारते, काय झालं तुला एवढा घाम का फुटलाय? पद्मा डोळे मोठे मोठे करते, घाम पुसते आणि म्हणते, बाईसाहेब ते मला बरं नाहीये ना, मी औषधं गोळ्या खाल्ली. तर सुवर्णा चिडून म्हणते, बस बस तुझ्या आजारपणाचं कौतुक मला नको सांगू, सगळी कामं नीट करायची, आजारपणाच्या नावाखाली काम चुकारपणा करायचा नाही, लवकर लवकर कामं उरक. असं म्हणून ती पद्माला चांगलं ठणकावते. पद्मा हो म्हणते आणि भाजी कापायला हात पुढे करते तर तिच्या हाताला खरचटलेलं असतं. विक्रांतमुळेच हे खरचटलेलं असतं आणि हे पाहून सुवर्णा तिचा हात पकडते आणि विचारते, पद्मा तुझ्या हाताला हे काय झालंय? हे कसं खरचटलं? कुणी केलं हे सगळं? पद्मा चांगलीच घाबरते, काय उत्तर द्यावं हेच तिला समजत नाही आणि तिच्या तोंडून बंटी असा शब्द बाहेर पडतो. तर शैलजा विचारते, बंटीने केलं? तुझ्या भावाने? दोघांनी काय मारामाऱ्या केल्या की काय? असं म्हणून शैलजा सुवर्णाला सांगते, असंच आहे आमच्या दोन्ही मुलींचं सुद्धा, ती सोनल मोनल सुद्धा अशाच भांडणं करत असतात. तर सुवर्णा म्हणते, ए बाई तुझी बडबड बंद कर ना. आणि ती पद्माला म्हणते, आता काम करायचं फक्त, बाकीचं काहीच करायचं नाही आणि मला सांगितल्याशिवाय घराबाहेर पडायचं सुद्धा नाही. पद्मा हो म्हणते. सुवर्णा आणि शैलजा तेथून निघून जातात. पद्मा विचार करते, मी ऊर्जाताईला मेसेज तर पाठवला, पण ऊर्जाताईने तो मेसेज वाचला की नाही, त्यांच्यापर्यंत तो पोहोचला की नाही हे कसं माहीत करू? आणि ती खूप टेन्शनमध्ये असते. तर इकडे इन्स्पेक्टर गोलगुट्टे पोलीस स्टेशनमध्ये येतो. ऊर्जा त्याच्या मागे मागे येते आणि सांगते, साहेब पद्माने मला निरोप पाठवलाय, आज हर्षवर्धन दिल्लीला जाणार आहे. हे ऐकून गोलगुट्टे खूप खुश होतो आणि म्हणतो, यम्मा यम्मा. आणि तो आपल्या इन्स्पेक्टरला सांगतो, दिल्लीची फ्लाईट कधी आहे ते आत्ताच्या आत्ता शोधा. तर ऊर्जा सांगते, साहेब मी शोधलंय, फ्लाईट ही 2 वाजता आहे आणि 4 वाजता दिल्लीला पोहोचेल. गोलगुट्टे खूप खुश होतो आणि म्हणतो, यम्मा यम्मा, आता हीच ती योग्य वेळ. 2 ते 4 या 2 तासामध्ये त्या विक्रांतच्या सगळ्या मित्रांना उचलायचं, त्यांचा कबुली जबाब घ्यायचा, असं तो आपल्या सगळ्या इन्स्पेक्टरला सांगतो आणि त्यांना या लोकांना पकडायला पाठवून देतो. ऊर्जा खूप खुश होते आणि विचारते, साहेब तुमच्या बोलण्यामध्ये जो उत्साह आहे तो तुमच्या कामात सुद्धा दिसेल ना? तर इन्स्पेक्टर गोलगुट्टे म्हणतो, मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवताय का? आता तुम्ही काहीच काळजी करू नका, फक्त तुमची आणि तुमच्या फोनची चार्जिंग पूर्ण ठेवा, 100%. पहा मी त्या विक्रांतला कशी शिक्षा मिळवून देतो ते.
ऊर्जा खूप खुश होते आणि म्हणते, साहेब तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही दिवसा काय 24 तास मला कधीही कॉल केला तरी मी येथे हजर होईल आणि पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी मी माझ्या रक्ताचं पान करेल. असं म्हणून ऊर्जा तेथून निघून जाते. इन्स्पेक्टर गोलगुट्टे खूप खुश होतो. तर दुसरीकडे आमदार दिग्विजय शिर्के रागारागाने आपल्या घरामध्ये येतो. विक्रांत आपल्या बापाला पाहून चक्क त्याच्या पाया पडतो, पण त्याला आशीर्वाद नाही मिळत. तर दिग्विजय विक्रांतच्या सनसनीत थोबाडीत मारतो. विक्रांतच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्पिता आणि विक्रांतची आई सगळेच घाबरतात. विक्रांतला तर जबर धक्काच बसतो की दिग्विजयने आपल्या थोबाडीत मारलीये. आपण केलेले कारनामे, आपला कांड यांना समजला की काय अशी भीती त्याला वाटते. विक्रांतची आई विचारते, अहो काय झालं, तुम्ही विक्रांतच्या थोबाडीत का मारली? तर दिग्विजय चिडून म्हणतो, गप्प बसायचं, एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. तुझ्या लेकाने काय केलंय ना हे त्यालाच विचारायचंय मला. विक्रांतला समजतं की आपण पद्माबरोबर जे काही केलंय ते दिग्विजयला समजलंय. अर्पिता सुद्धा चांगलीच घाबरते. दिग्विजय चिडून म्हणतो, तुला सांगितलं होतं की ही जी आमदारकी आहे, सत्ता आहे, पैसा आहे, हे सगळं दुधारी तलवार आहे. याची जेवढी मजा घेता येते ना तेवढं जर आपल्या हातून एक छोटीशी जरी चूक झाली ना तर हे सगळं हातातून निघून जातं आणि आयुष्यभर त्याची शिक्षा भोगावी लागते. पण तू माझं ऐकलं नाही आणि एवढी मोठी चूक करून ठेवलीस. नालायक कुठला, लाज नाही का वाटली हे सगळं करायला? विक्रांतला काय बोलावं ते समजतच नाही. तर दिग्विजय अर्पिताला विचारतो, तुला हे सगळं माहीत होतं का? अर्पिता खूप घाबरते आणि म्हणते, हो मला माहीत होतं. दिग्विजय चिडून म्हणतो, याला तर अक्कल नाहीये. तुला अक्कल आहे ना, तू मला का नाही सांगितलं? अरे मी या घरातलाच आहे ना, मी काय कोण बाहेरचा आहे का? तुम्ही माझ्यापासून हे सगळं लपवतात. अर्पिता म्हणते, मी हर्षवर्धन अंकलला सांगितलं होतं. दिग्विजय चिडून म्हणतो, कोण हर्षवर्धन? त्याचा काय संबंध? एक साधा वकील येतो आणि मी कोण आहे? मी आमदार आहे, आमदार. अशा 1000 वकिलांची फौज उभी केली असती पण माझ्या लेकाला काही होऊ दिलं नसतं. तू मला का नाही सांगितलं? त्या हर्षवर्धनला आधी कॉल का केला? अर्पिता गप्प बसते. दिग्विजय विक्रांतवर खूप चिडतो आणि म्हणतो, तुझ्या या मूर्खपणाची मोठी किंमत मला मोजावी लागणार आहे आणि तू हे काय करून ठेवलंय, तुला तरी अक्कल आहे का? दिग्विजय विक्रांत आणि अर्पितावर खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्हा दोघांना मी पैदा केलं पण तुम्हाला दोघांनाही काडीची अक्कल नाहीये. आमदाराची मुलं म्हणवतात आणि काय करायचं, कसं वागायचं याची थोडीही अक्कल नाहीये. तुम्ही सगळ्यांनी हे काय करून ठेवलंय? घरातल्या माणसाला आधी सांगायचं, ते नाही बाहेरच्या माणसाला सांगून ठेवलं. मूर्ख कुठले. अर्पिता खूप दुःखी होते पण तिच्याकडे पर्याय नसतो आणि ती गप्प बसते. तर इकडे पूर्वा ही कोणाला तरी फोनवर सांगत असते, हो हो मी तुमचे पैसे देते, काळजी करू नका, मला फक्त थोडी मुदत द्या. तेवढ्यात ऊर्जा घरी येते आणि तिचं हे बोलणं ऐकते. ऊर्जाला पाहून पूर्वा फोन कट करते. ऊर्जा विचारते, आई कोणाचा फोन होता? तर पूर्वा सांगते, अगं काही नाही, नेहमीच असते. आणि ती फोनवर काय बोलले ते काही सांगत नाही. ऊर्जा विचारते, आई खरं खरं सांग, कोणाचा फोन होता आणि नेमकं काय चाललंय? पूर्वा तिला सांगते, किराण्यावाल्याचा कॉल होता. मागील 3 महिन्यांपासून त्याला किराण्याचं बिल नाही ना दिलं म्हणून तर 2 दिवसाला फोन करतो. मी त्याला असंच कारण देते की नंतर पैसे देते, नंतर पैसे देते, पण मला काही बोलताच येत नाहीये. तेव्हा ऊर्जाला खूप वाईट वाटतं. पूर्वा तिला म्हणते, ऊर्जा आपण किती पैशांचं सोंग आणलं ना तरी खरोखरचेच पैसे लागतात. पद्माच्या या केसमुळे तू ॲफिडेव्हिटची कामं सुद्धा घेत नाहीये, त्यामुळे घरात पैसा सुद्धा येत नाहीये. साधं किराण्याचं बिल पुरवणं सुद्धा अवघड होतंय. त्यात घराचं लाईट बिल, पाण्याचं बिल या गोष्टी सुद्धा आहेतच. तुझ्या शिक्षणासाठी आपण 1,00,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. दर महिन्याला फक्त त्याचं व्याजच जातंय. अजून सुद्धा 80-90 हजार रुपये बाकी आहेत. ते पैसे कसे फेडायचे हा सुद्धा प्रश्न मला पडलाय. या केसमुळे तू कशाकडेच लक्ष देत नाहीये. ऊर्जा म्हणते, आई सॉरी, खरंच या केसमुळे मला दुसरीकडे लक्ष देता येत नाहीये, पण मी लवकरच सगळं ठीक करेल, तू काळजी करू नको. पूर्वा तिला म्हणते, हो तू लवकरच सगळं ठीक करशील असा माझा विश्वास आहे. तर ऊर्जा तिला सांगते, आई आज पद्माने खूप मोठं काम केलंय. हर्षवर्धन दिल्लीला जाणार होता, ही बातमी तिने मला कळवली. मी इन्स्पेक्टरला सांगितलं आणि आज इन्स्पेक्टर त्या विक्रांतच्या मित्रांना उचलणारे त्यांचा कबुली जबाब लिहून घेणारे. हे ऐकून पूर्वा खूप खुश होते आणि म्हणते, खरंच पद्माला मानायला हवं. त्या मुलीबरोबर एवढं काही घडलं पण तिने हिंमत नाही हारली आणि चक्क त्या हर्षवर्धनच्या घरी गेली. त्याच्या घरची बित्तम बातमी आपल्याला सांगते. खरंच तिला मानायला हवं. तर ऊर्जा म्हणते, हो खरंच तिच्यात खूप हिंमत आहे आणि आता मी तिला काही सोडणार नाहीये.
मी त्या हर्षवर्धनला सुद्धा हरवणार आणि त्या विक्रांतला सुद्धा त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवूनच देणार. तर इकडे दिग्विजय खूप चिडलेला असतो. तो विचारतो, तू त्या हर्षवर्धनला काय सांगितलं? अर्पिता सांगते, बाबा मी जास्त काही नाही सांगितलं. मी फक्त एवढंच म्हणाले की आमचा विक्रांत इनोसंट आहे हे तुम्हाला माहिती आहे ना, आणि ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्या मुलांना सोडून आणलं, एवढंच. दिग्विजय अर्पिताला म्हणतो, खरंच तू हे काम चांगलं केलं. आणि विक्रांतला म्हणतो, अरे काही लाज धर, आपल्या बहिणीकडून थोडीशी अक्कल तरी शिक ना. मी तुझ्याऐवजी तिला जर माझा वारसदार घोषित केलं असतं ना तर बरं झालं असतं. नालायक कुठला. आता तू इथून निघायचं आणि गोव्याच्या फार्म हाऊसवर जाऊन पडायचं, आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तेथून हलायचं नाही. विक्रांत हो म्हणतो आणि गाडीची चावी घेऊ लागतो. पण दिग्विजय त्याच्या सनसनीत मुस्काटात मारतो. विक्रांत जागच्या जागीच हलतो. सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. दिग्विजय चिडून म्हणतो, मूर्ख आहेस का? स्वतःची गाडी घेऊन जाशील का? म्हणजे रस्त्याने सगळे पाहतील की आमदार दिग्विजय शिर्केंची गाडी चालली आहे आणि त्यांचा मुलगा सुद्धा गोव्याला चाललाय. थोडी तरी अक्कल वापर. आत्ताच्या आत्ता टॅक्सीमध्ये जायचं आणि तुझा मोबाईल तुझ्या आईकडे दे. विक्रांत आईकडे मोबाईल देतो. दिग्विजय म्हणतो, कोणालाही कॉल करायचा नाही, तेथे गपचूप पडून राहायचं आणि आम्ही सुद्धा तुला कॉल करणार नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही तुला कॉल करू. निघ आता. विक्रांत जाऊ लागतो तर त्याची आई म्हणते, थांब विक्रांत, मी तुझ्यासाठी डबा भरून देते. दिग्विजय चिडून म्हणतो, वा 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 वा, तुमचा लेक काय पराक्रम करून चाललाय, म्हणून त्याला डबा भरून द्या. आणि बाळा सांग तुझ्या आईला तुला काय काय आवडतं, तुझी आई तुला मस्त बनवून देईल. अक्कल आहे का तुला? तो काय पिकनिकला चाललाय का? आहे त्याच्याकडे पैसे, हॉटेलला जेवेल. असं म्हणून तो विक्रांतला हकलून लावतो. त्यामुळे दिग्विजय खूप टेन्शनमध्ये येतो की आता हे प्रकरण आपल्याला भोवणारे. विक्रांतने जे काही करून ठेवलंय त्यामुळे आपल्याला मोठा त्रास होईल अशी भीती दिग्विजयला वाटत असते. अर्पिता सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते की आता बाबांना सगळं कळलंय आणि आता आपलं काही खरं नाही, शौर्यबरोबर माझं लग्न होणार नाही अशीही भीती तिला वाटत असते. तर इकडे पद्मा ही भाजी घेण्याच्या बहाण्याने घराबाहेर जात असते. तेवढ्यात शैलजा तिला थांबवते आणि विचारते, पद्मा कोठे चाललीये? पद्मा तथफप करू लागते, खूप घाबरते आणि म्हणते, मी तर भाजी आणायला चाललीये. शैलजा म्हणते, भाजी आणायची काय गरज आहे? सकाळीच भाजीवाला आला होता, आपलं फ्रीज पूर्ण भाज्यांनी भरलंय. भाजी आणायची गरज नाहीये, गुपचूप घरातली कामं कर. पण पद्माला बाहेर जायचं असतं कारण तिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या सगळ्या गुंडांना ओळखायचं असतं. विक्रांतच्या मित्रांची ओळख परेड करायची असते. ती शैलजाला खोटं सांगते, भाज्या तर आल्यात पण बाईसाहेबांना जी भाजी लागते ना ती भाजी नाहीये. डॉक्टरांनी त्यांना एक वेगळी भाजी खायला सांगितलीये, ती भाजी मी आणायला चाललीये. शैलजा चिडून म्हणते, अरे वा, आजकाल डॉक्टर फक्त औषधं गोळ्या नाही तर भाज्या सुद्धा प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून द्यायला लागलेत का? आणि तू या गोष्टीचा फायदा उचलते ना की मोठ्या बाईसाहेबांच्या सगळ्या गोष्टी, औषधाच्या वेळा फक्त तुला माहिती आहे. आम्ही या घरात इतक्या वर्षांपासून राहतो पण आम्हाला तर काहीच माहीत नाही, सगळं तुलाच माहिती आहे. त्यामुळे कोठे जायची गरज नाहीये, गुपचूप घरातच थांबायचं. आणि त्याच वेळेस हर्षवर्धन तेथे येतो आणि म्हणतो, हो पद्मा, घराबाहेर भाजी घ्यायला जायचं नाही, घरातच थांबायचं. पद्माला मोठा धक्काच बसतो. पद्मा म्हणते, पण साहेब. तर हर्षवर्धन ओरडून म्हणतो, घरातच थांबायचं आणि तुझा फोन दे. पद्मा आणखीनच घाबरते. शौर्य हे सगळं पाहत असतो. पद्मा कसाबसा फोन देऊ लागते तर हर्षवर्धन म्हणतो, फोन स्विच ऑफ करायचा आणि बाईसाहेबांकडे द्यायचा आणि घरी जाईपर्यंत फोनवर बोलायचं नाही, फोन स्विच ऑफ करायचा नाही. पद्माला खूप भीती वाटते की हर्षवर्धनला आपल्याबद्दल कळलं की काय, आपण येथे त्याची हेरगिरी करायला आलोय हे त्याला कळले काय, म्हणून ती खूप घाबरते. पण हर्षवर्धनला काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे ऊर्जा ही पद्माला कॉल करत असते. पण हर्षवर्धनने पद्माला फोन स्विच ऑफ करायला सांगितल्यामुळे तिचा फोनच लागत नाही. ऊर्जा विचार करते, या पद्माचा फोन का लागत नाहीये? आत्ता महत्त्वाच्या वेळेस तिची गरज आहे. तिला ओळख परेड करायला पोलीस स्टेशनमध्ये यायचं आहे आणि ही बाई फोन स्विच ऑफ करून बसलीये. पूर्वा हे ऐकते आणि ऊर्जाला म्हणते, ऊर्जा ती खूप मोठ्या धोक्यात असू शकते. तू तिला हर्षवर्धनच्या घरी तर पाठवलंय, परंतु हर्षवर्धन खूप पोहोचलेला माणूस आहे. त्याला जरा जरी शंका आली ना तरी पद्माचं काही खरं नाही. तर ऊर्जा म्हणते, पण आई हे चुकीचं आहे ना, त्या बिचाऱ्या ऊर्जावर इतका मोठा अन्याय झालाय. त्या ऊर्जाला पोलीस तक्रार करायची आहे, न्याय मिळवायचा आहे आणि हर्षवर्धन तिला न्याय देवतेपर्यंत जाऊ देतच नाहीये, पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ देत नाहीये. तर पूर्वा तिला समजावून सांगते, ऊर्जा तू अजून हर्षवर्धनला पुरतं ओळखलेलं नाहीये.
तो खूप डेंजरस माणूस आहे, त्याला थोडीही शंका आली ना तरी त्या पद्माच्या जीवावर बेतू शकतं, तो हर्षवर्धन तिचा जीवही घेऊ शकतो. हे ऐकून ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती खूप दुःखी होते. तिला मोठा धक्का बसलेला असतो. ती एका ठिकाणी जाऊन बसते आणि डोक्याला हात लावते. पूर्वा विचारते, काय झालं ऊर्जा? तर ऊर्जा म्हणते, आई मी खूप स्वार्थी वागले ना. माझ्या स्वार्थासाठी, माझी पहिली केस जिंकण्यासाठी, माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी मी त्या पद्माचा जीव धोक्यात घातला ना. ती बिचारी तर सगळी बॅग पॅक करून तिच्या गावी चालली असती, सुखरूप राहिली असती. पण मी तिला न्याय मिळवून द्यायच्या नादात स्वतःचा स्वार्थ साधला आणि तिचा जीव धोक्यात घातला का? मी खूप चुकीचं वागले ना. ती सुद्धा विचार करत असेल, कोठे या ऊर्जा शिंदेच्या मी नादाला लागले. तर पूर्वा ही ऊर्जाला समजावून सांगते, नाही ऊर्जा, असं काहीच नाहीये. तर ऊर्जा म्हणते, नाही आई, आत्ता माझ्या लक्षात आलं, मी खूप मोठी चूक केलीये. मी त्या मुलीचा जीव धोक्यात घातलाय आणि माझ्या विरुद्ध तो हर्षवर्धन जहागीरदार आहे. तो इतका मोठा वकील आहे, साम दाम दंडभेद सगळं वापरू शकतो. तो मला जिंकू देईल का? न्याय मिळवू देईल का? तो मला हरवेल, पद्मा हरेल, तिची बदनामी होईल. खरंच मी खूप मोठी चूक केलीये. ऊर्जाचा कॉन्फिडन्स पूर्ण झिरो होतो. ती खूप घाबरते. तेव्हा पूर्वा तिला समजावून सांगते, ऊर्जा, एवढ्यात हिंमत हरलीस का? मी तुला फक्त एक शक्यता सांगितली की असं होऊ शकतं, पण असंच झालं असेल किंवा होईल असं नाहीये. आणि आता तू हिंमत करून त्या हर्षवर्धन विरोधात उभी राहिली ना, तर तुला हे सगळं भोगावंच लागणार आहे. अजून कुठे तर सुरुवात झालीये. तो हर्षवर्धन यानंतर अनेक डावपेच खेळणार आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू खूप हुशार आहेस आणि तू त्या हर्षवर्धनला पुरून उरशील. फक्त तुझा हा कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नकोस. तुला ऊर्जाला न्याय मिळवून द्यायचा आहे, ते विसरू नकोस. आणि न्याय मिळवण्याची लढाई ही काही सोपी नसते. या लढाईमध्ये अनेक लोकांना दिव्य पार करून जावं लागतात. अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अनेकांना त्याग करावा लागतो आणि तुला हा त्याग करावा लागेल. तुला पद्माला न्याय मिळवून द्यावाच लागेल आणि हर्षवर्धन विरोधात कोर्टात उभं राहावंच लागेल. मला खूप अभिमान आहे की तू माझी मुलगी आहे. तू खूप हुशार आहे आणि तू नक्कीच हार मानणार नाही. तू कधीच हारणार नाही. हे सगळं ऐकून ऊर्जाला खूप आनंद होतो. ऊर्जाचा कॉन्फिडन्स परत येतो आणि ती आईला घट्ट मिठी मारते. ती म्हणते, आई सॉरी, मी खरंच हरले होते, निगेटिव्ह विचार करत होते. पण आता यानंतर मी पुन्हा असा विचार कधीच करणार नाही. मी आता ही केस लढणार, जिंकणार. फक्त पद्मासाठी नाही तर तुझ्यासाठी आणि माझ्या बाबांसाठी. त्यांना सुद्धा न्याय मिळवून देणार. या केसमधून फक्त पद्माला न्याय नाही मिळणार आहे, तर या केसमुळे आता तुला आणि माझ्या बाबांना सुद्धा न्याय मिळणार आहे. त्या हर्षवर्धनची इज्जत, त्याचं करिअर स्टेकला लागले ना, आणि मी त्याचं करिअर उद्ध्वस्त करणारच. त्याला त्याची पहिली केस हरावी लागणारच. मी त्याने माझ्या बाबांबरोबर जे काही केलंय ना, त्याचा पूर्ण हिशेब चुकता करणार, असा ठाम निश्चय ऊर्जा करते. एकूणच आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे पद्मा ही हर्षवर्धनच्या कचाट्यात अडकलीये, तर दुसरीकडे तिने जी इन्फॉर्मेशन दिलीये, या इन्फॉर्मेशनचा खरंच ऊर्जाला खूप फायदा झालाय आणि या केसमध्ये लीगल प्रोसेस कंप्लीट होणार आहे. तर दिग्विजय शिर्केला आपल्या मुलाचे प्रताप कळाले आहेत की आपल्या मुलाने काय करून ठेवलंय. त्यामुळे त्याने विक्रांतची चांगलीच ठासली आहे. विक्रांतला एकानंतर एक 2 थोबाडीत बसल्यात. पण इतकं वाईट काम करणाऱ्या विक्रांतची शिक्षा एवढीच होऊ शकत नाही. त्याला तर तुरुंगवास झालाच पाहिजे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु वचन दिले तू मला, या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये नेमकं असं काय घडणार आहे? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पद्माचा मोबाईल हर्षवर्धन हा सुवर्णाकडे देईल आणि म्हणेल तिला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे पद्मा खूप टेन्शनमध्ये येईल आणि ती शौर्यला म्हणेल की मी घराबाहेर कसं जाऊ, मला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे त्या गुंडांना ओळखण्यासाठी, ओळख परेड करण्यासाठी. आणि मग शौर्य पद्माची मदत करणार. तो पद्माला घराबाहेर काढणार आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार. आणि मग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पद्मा ही लगेचच ऊर्जाला कॉल करेल, परंतु ती शौर्याच्या मोबाईलवरून कॉल करेल आणि म्हणेल, ताई मी येथे पोलीस स्टेशनमध्ये आली आहे. आणि हे पाहून ऊर्जाला मोठा धक्का बसेल. ऊर्जा तिला विचारणार, ते सगळं ठीक आहे, पण तू शौर्याला कसं ओळखते आणि शौर्याचा मोबाईल तुझ्याकडे कसा आहे? मग आता शौर्य आणि पद्मा ऊर्जाला काय उत्तर देतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.
तर दुसरीकडे इन्स्पेक्टर गोलगुट्टे या विक्रांतच्या सगळ्या मित्रांना उचलणार आणि त्यांच्याकडून स्टेटमेंट घेणार की त्या दिवशी विक्रांतच्या फार्म हाऊसवर काय काय घडलं होतं. पण त्याच वेळेस अर्पिताला ही बातमी कळेल की विक्रांतच्या सगळ्या मित्रांना पुन्हा एकदा उचललंय. त्यामुळे तिला मोठा धक्काच बसेल. ती हर्षवर्धनला कॉल करण्याचा प्रयत्न करेल, पण हर्षवर्धन फ्लाईटमध्ये असेल त्यामुळे त्याचा फोन लागणार नाही. म्हणजे ऊर्जा आणि गोलगुट्टेने जो प्लॅन बनवलाय तो पूर्णपणे यशस्वी होणार आहे आणि लवकरच विक्रांत हा पोलिसांच्या ताब्यात असेल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, खरंच वचन दिले तू मला ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. या मालिकेत प्रत्येक एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. तर तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? या मालिकेचे कलाकार, मालिकेची गोष्ट, मालिकेतली कॅरेक्टर्स, जी स्टोरी लाईन आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे नवीन व्हिडिओ येताच सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि नवीन व्हिडिओ, नवीन एपिसोड पाहता येईल. खूप 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 धन्यवाद.